बातम्या वेगवान स्वरूपात। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून निर्माण झालेल्या प्रश्नावर मुंबईत तोडगा काढण्यात आलेला आहे। शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नाराजी दूर झालेली आहे। मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर आता महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू असा निर्धार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या राजीनाम्याची मागणी जगताप यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांच्या कामांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाई जगताप यांनी दिला। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या जामिनावर बुधवारी सुनावणी होणार आहे। बुधवारी सकाळी 11 वाजता अर्जावर सुनावणी होईल। पुढच्या सुनावणीपर्यंत प्रवीण दरेकरांना दिलासा कायम राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अद्यापही दिलासा मिळालेला नाही। विशेष पीएमएलए न्यायालयानं मलिकांना 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। पाठीचं दुखणं असल्याने त्यांना बेड खुर्ची वापरण्यास मुभा देण्यात आलेली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची तातडीची मदत राज्य सरकार करणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये याबाबत घोषणा केली। मात्र बोनसचा फायदा दलालांना होऊ नये म्हणून जमिनीचं क्षेत्रफळ लक्षात घेऊन मदत करणार असल्याचं अजित पवार म्हणाले। आयपीएलचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला। आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय. पाटील या स्टेडियममध्ये 25% 50% क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये केली। क्रीडा विभागावर बोलताना त्यांनी हे मत मांडलं। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळाली आहे। संचालक मंडळाच्या 16 जागा आहेत, यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या। आज निकाल लागला असून सगळ्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत। नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या सभापतींनी आयुक्तांच्या बदलीचे आदेश दिलेत। या निर्णयानं महापालिकेमध्ये भूकंप आल्याचं चित्र पाहायला मिळालं। अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्याच्या मागणीकरता साताऱ्यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला। अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अंबरनाथमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी शिक्षक राहुल यादव याला पोलिसांनी अटक केली आहे। बीडमध्ये रस्त्यावर खेळत असलेल्या 8 वर्षाच्या चिमुकलीला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले। आंबेजोगाईमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी आरोपी किरण शेरेकर याला पोलिसांनी अटक केली आहे। जळगावात सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला। भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या आनंद लॉजमध्ये पोलिसांनी छापा टाकला। यावेळी 5 वारांगणांसह काही ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। स्वतःच्या शेतात राखणदारी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला। भंडाऱ्यातल्या कलेवाडा या शेतशिवारात ही घटना घडली आहे। शरीरावर असलेल्या जखमांमुळे शेतकऱ्याची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। दरम्यान अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्तीसगडच्या सीआरपीएफ कॅम्पवर माओवाद्यांनी हल्ला केला। या 3 जवान जखमी झाले। या घटनेनंतर या भागात सर्चिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। ठाण्यात रुस्तमची अकुरा नावाच्या इमारतीवरून उडी घेत एका महिलेनं आत्महत्या केली। पूजा नागवेकर असं या महिलेचं नाव असून तिने इमारतीच्या 31व्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं। मात्र यामागचं नेमकं कारण अस्पष्ट। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं। अनैतिक संबंधातून महिलेच्या सासरच्यांनी पराग वळवी या तरुणाची हत्या केली। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मावळमधील कुसगाव धरणामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे। आपल्या मित्रांसोबत ते फिरण्यासाठी गेले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे। हरीश गोगी आणि विनय कडू अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावं आहेत। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये काळीज लावून टाकणारी घटना घडली आहे। एका इंडिका कारनं मोटरसायकलला धडक देत मोटरसायकलवरील पती पत्नी आणि लहान मुलाला फरफटत नेलं। या 2 वर्षाच्या लहान बालकाचा मृत्यू झालाय। पती पत्नी दोघेही गंभीर आहेत। टेम्पोने रिक्षाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झालाय। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 भागात मुख्य चौकात हा अपघात झालाय। यामध्ये रिक्षाचालक नवनाथ मोरे गंभीररीत्या जखमी आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघात होताच जखमी रिक्षाचालक नवनाथला टेम्पो चालकानं रुग्णालयात दाखल केल्यानं नवनाथचे प्राण वाचले। मात्र यात टेम्पो चालकाची चूक असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात।
नागपूरच्या जलालखेडा भागात शेतातील विस्तारांचं घर्षण होऊन लागलेल्या आगीत 30 ते 40 एकरातील शेतमाल जळून खाक झाला। या आगीत शेतातील संत्रा, मोसंबीची झाडं, तुरीची गंजी, स्पिलर पाईप, गोठा, गुराचा चारा, शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले। अंदाजे 10 लाख रुपयांचं नुकसान झाले। नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये जंगलाला भीषण आग लागली। या आगीत जंगलातील वन औषधींसह पक्षीही जळून खाक झाले। 3 ते 4 दिवस ही आग धुमसत आहे। जळगावातल्या शिवाजीनगर हुडको भागात व्यावसायिकाची दुचाकी पेटवण्यात आली। या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या आगीत दुचाकी जळून खाक झाली। जालन्यातल्या अंबड तालुक्यामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली। यात घरातील दाम्पत्य गंभीर जखमी झाले। अशोकनगर परिसरात ही घटना घडली। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। पिंपरीत लॉकअपमधून एका चोरट्यानं पोबारा केल्याची घटना घडली आहे। सडपातळ असल्यामुळे चक्क जेलच्या गांजामधून हा चोरटा पळून गेला। चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडी प्रकरणी त्याला अटक झाली होती। दरम्यान पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा अटक केली। बुलडाण्याच्या देऊळगाव राजा इथे डिझेल चोरीच्या प्रकरणातील दोघा संशयितांना जळगावातून अटक करण्यात आली। तानाजी शिंदे, राहुल काळे अशी या दोघांची नावं आहेत। बुलडाण्याच्या देऊळगाव पोलिसांच्या ताब्यात यांना देण्यात आलंय। नांदगावच्या जातेगावमध्ये महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली। चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। आता सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय। मुंबईतल्या सांताक्रूज भागात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी भेसळखोरांकडून 570 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत ते नष्ट करण्यात आलं। या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे। धुळे इथं उपोषणाला बसलेल्या वृद्धाचा मृत्यू झालाय। कुटुंबावर काही लोकांकडून अन्याय होत असल्याच्या कारणावरून सुधन्वा भदाणे उपोषणाला बसले होते, परंतु सुधन्वा यांची प्रकृती खालावली। त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। अकोल्यातील मलकापूर परिसरात गेल्या 2 आठवड्यापासून पिण्याच्या पाण्यात अळ्या येत आहेत, त्यामुळे प्रशासनाने त्वरित कारवाई करावी। यासाठी परिसरातील महिलांनी थेट अकोला महापालिकेतील जलप्रदाय विभागामध्ये धडक दिली। पाईपची दुरुस्ती लवकर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। बीडच्या अनेक गावखेड्यांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं, तसंच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली। सांगलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ऑटो रिक्षा संघटनेच्या संयुक्त महासंघाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। रिक्षा चालकांवर होणाऱ्या अन्यायकारक दंड वसुली विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तहसील कार्यालयावर मागासवर्गीय संविधानिक संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। मात्र तहसीलदारच गैरहजर असल्यानं केबिनच्या दरवाजाला निवेदन चिकटवून हार घालत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। सध्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे त्याचा फटका भाजीपाल्याला देखील बसत आहे। आवक कमी होत असल्यानं मालेगाव, मनमाड यासह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती आणि किरकोळ बाजारात मोठी भावाची वाढ बघायला मिळते। सध्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यामुळे गृहिणींचं बजेट मात्र महिन्याचं कोलमडलेलं आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव गडगडलेत। मागील आठवड्यामध्ये 18 रुपयांनी विकला जाणारा कांदा आता 8 रुपयांना विकला जातोय। पोषक वातावरणामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे, त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक जास्त झाली, परिणामी भाव घसरले। शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान होत आहे। राज्य सरकारच्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत नांदेडमध्ये 3 दिवसीय धान्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रिय उत्पादनं तसंच फळं आणि भाजीपाला यांची थेट विक्री केली जाते। पारंपरिक दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना डाळिंबानं आधार दिला होता, मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने शेतकरी डाळिंब बागा काढू लागलेत। जपलेल्या डाळिंबाच्या बागा रोगामुळे करपू लागल्यात, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत। भंडारा जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्य प्रदेशच्या कान्हा किसली या अभयारण्यामध्ये वाघ आणि गव्याच्या झुंजीचा थरार बघायला मिळाला। यावेळी पर्यटकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। राज्यात ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळाला। बुलडाण्याच्या खामगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नागपुरातील महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी महाराजांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक करत पूजन करण्यात आलं। ढोल ताशा पथकानं वादन करत महाराजांना वंदन केलं।
मावळामध्ये शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तळेगाव दाभाडे इथं इंद्रायणी महाविद्यालयामध्ये सर्व प्राध्यापकांनी शिवरायांच्या तैलचित्राचं पूजन करून एकच जयघोष केला। बारामतीत शिवजयंतीचा उत्सव उत्साहात पार पडला। या ठिकाणी शूरवीरांची गाथा सांगणारा पावनखिंडीचा देखावा सादर करण्यात आला। हा देखावा पाहण्याकरता नागरिक गर्दी करत होते। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी तब्बल 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली। काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता। स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू। स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची निवड झाली आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे। मुख्यमंत्री निवडीकरता पर्यवेक्षक म्हणून आलेले भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। यावेळी दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला, तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। चीनमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे। चायना ईस्टर्न एअरलाइन्सचं हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला निघालं होतं, मात्र गुआंगझी या परिसरात विमानाला अपघात झाला। या विमानात 133 प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे। बांगलादेशमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या फेरी बोटला मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेत 4 मृत्यू झाला। अनेक जण बेपत्ता झालेले आहेत। ढाक्याजवळच्या शीतलक्षया या नदीत ही घटना घडली। विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे। अशात अभिनेता आमिर खाननेही या चित्रपटाची प्रशंसा केलेली आहे। हा चित्रपट सगळ्यांनी पाहायला हवा असं त्यांना आवाहन केलेलं आहे। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।